नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला कांदा आपण हार्वेस्टिंग करून अशा प्रकारे स्टोअर करत आहोत, जेणेकरून व्यवस्थित हा सुकला जाईल. आणि हे बघा एकदम म्हणजे सोन्यासारखं हे कांद्याचं पीक. हे ऊसातील कांदा आपला हार्वेस्टिंग करायचं चालू आहे. आता साधारणतः टोटली 7 एकर क्षेत्रामधून आपण 3 एकरमधील कांदा आता हार्वेस्टिंग करत आहोत, जो की लागण केली होती आपण जानेवारी महिन्यात. ऊसातील आंतरपीक हे आपण जे तुम्हाला दिसतंय हे उभं, हा 265 ऊस आहे. या अगोदर आपला 86-032 ऊस होता. आता आपण 265 ची लागवड केली आहे. ॲव्हरेज म्हणजे वजनाला हा ऊस जास्त निघतो. साधारणतः आता या क्षेत्रातून 3 एकरातून 600 ते 700 पिशवी, 50 किलोची एक पिशवी, अशा 600 ते 700 पिशवी कांदा निघेल असा एकंदरीत अंदाज आहे. जरा वातावरण आणि खराब टेम्परेचरमुळं कांदा जास्त प्रमाणात सडलेला सापडत आहे या शेतात. परंतु ॲव्हरेज पाहता कांद्याची साईज एक कांदा 150 ते 180 ग्रॅमच्या वरती आहे. कांद्याचं पीक चांगलं आहे. आंतरपीक ऊसातील अगोदर कांदा लागवड करून त्याच्यानंतर 1 महिना ते 1.5 महिन्याने आपण याच्यात ऊस लागवड केली होती. आणि हे पहा, कांदा आता निघून चालला आहे. आणि साधारणतः हा ऊस आता 1 मे महिन्याच्या आसपास बांधणीसाठी येईल. त्यावेळेस आपण याला खत वगैरे टाकून बांधून घेणार आहोत. साधारणतः एकरी 90 टनाच्या आसपास ऊसाचं उत्पन्न निघेल अशी आपली खात्री आहेच. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. साधारणतः आत्ताचं टेम्परेचर पाहता, उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती पाहता, आपलं या ऊसाचं उत्पन्न निश्चित आहे. उजेड पाड पहाट नवी कर तू